यम यम वापि स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे विंति कुंते सदा तद्भाव भावितः ते विजितेनी अवसरे जे अवडूनी जीवी उरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तो। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6 या 6व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना असं म्हणतात, यम यम वापि स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे विंति कोंते सदा तद्भाव भावितः। काय मार्गदर्शन करतात भगवंत या ठिकाणी? भगवंत असे म्हणतात की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना ज्याच्यावर प्रेम करता, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते, माझं, ज्याला जीव लावता, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे, बरं का? आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होता। अरे लक्षात? त्याच्यावर भाष्य करत असताना मौली काय म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडूनी जीवी उरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे। मरणाच्या वेळी ते आठवतंय, ज्याला आपण आपलंसं करतोय, ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याच्यावर जीव लावतोय, ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, ते मरणाच्या वेळी आठवतंय। मग माऊली म्हणतात, मरणाच्या वेळी जे आठवतंय ते जर मरणोत्तर आपल्याला प्राप्त होतंय आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ। म्हणून मग आपण काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं स्मरण केलं पाहिजे। काय म्हणतात भगवंत? तुम्हाला शेवटच्या वेळेला जे आठवे मरणोत्तर जर त्यालाच तुम्ही प्राप्त होत असाल तर मग आपल्याला अपेक्षा काय आहे? प्रत्येकाला काय वाटतंय की मरणोत्तर मी कुठे गेलो पाहिजे, मरणोत्तर माझं काय झालं पाहिजे, मला काय प्राप्त झालं पाहिजे? प्रत्येकाने आपल्या मनाला जर विचारलं, अंतःकरणामध्ये जर विचार केला तर प्रत्येकाला काय वाटतंय? मी देवाच्या चरणी लीन झालो पाहिजे, बरोबर आहे की नाही? देवाकडे मी गेलो पाहिजे, देवाच्या चरणी मी लीन झालो पाहिजे। आता कसं असतं माहितीये का? आपल्यातला जो मनुष्य आहे, आपल्यातला जो एखादा जातो, मृत्यू तर सगळ्यांनाच आहे, मृत्यू कोणाला चुकवता येत नाही, मृत्यू कोणी चुकवू शकत नाही, बरं का? सगळ्या गोष्टींना पर्याय आहे माऊली, पर्याय सगळ्या गोष्टी नाही, मृत्यूला पर्याय नाही, बरं का? आणि मग म्हणून खरं तर मृत्यूला पर्याय नाही, जाणं प्रत्येकाला आहे, पण एखादा माणूस ज्या वेळेला आपल्याकडून जातोय की नाही आपल्या घरातून, त्यावेळेला जर कोणी विचारलं किंवा हे लहान मुलं विचारतात बघा आपल्याला, बाबा कुठे गेले, आई कुठे गेली, मग त्यावेळेला आपण काय उत्तर देतो? बाबा कुठे गेले? देवाच्या घरी गेले। आलं का लक्षात? एखाद्याच्या घरामध्ये जर एखादी आई गेली असेल तर काय म्हणतो आपण? आई कुठे गेली? देवाच्या घरी गेली। आपल्याला माहिती नसतंय तो माणूस कुठे गेलेला आहे किंवा कुठे पोहोचलेला आहे, पण आपलं उत्तर काय असतंय? देवाच्या घरी। म्हणजे प्रत्येकाला असं वाटतंय की मरणोत्तर मी कुठे जावं, बरोबर आहे की नाही? फरक फक्त एवढाच आहे, आमच्या घरी देव यावा असं प्रत्येकाला वाटतंय, बरोबर आहे? प्रामाणिकपणे प्रत्येकाला वाटतंय आमच्या घरी देव यावा, पण आम्ही देवाच्या घरी जावं म्हणून कोणाचीही तयारी नसते, बरोबर आहे की नाही? आम्हाला देव खूप आवडतोय, आमच्या अंतःकरणापासून आम्हाला देव आवडतोय, पण आम्ही देवाला आवडावं असं कोणालाही वाटत नाही। असो, अर्थात प्रत्येकाची अशा अपेक्षा जर आहे की मला मरणोत्तर भगवंताच्या चरणी जायचं आहे, भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, तर मग त्यासाठी या ठिकाणी मौली म्हणतात, तेवीची तेनी अवसरे जे आवडूनी जीव उरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ। अर्थात तुम्ही अखंड काय करा? भगवंताचं स्मरण करा। आपण जर अखंड भगवंताचं स्मरण केलं तर निश्चित आपल्याला चांगली गती प्राप्ती होईल, मुक्ती ज्याला म्हणतात, मोक्ष ज्याला म्हणतात ते आपल्याला प्राप्त होईल।
श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या टिटवाळा गावातील एक किस्मतराव परिवार बरं का, आणि किस्मतराव परिवाराचे पिताश्री कैलासवासी सुरेश बालकृष्ण किस्मतराव बाबांचं शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झालं. मी म्हणेन वृद्धापकाळाने, कारण 81 वर्षाचे होते, आजार निमित्त मात्र. आलं का लक्षात? 81 वर्ष म्हटल्यानंतर देवाच्या कृपेने भरपूर आयुष्य मिळालं त्यांना. कारण का माहिती आहे का? बघा सांगतो. आम्ही लहान असताना ज्या वेळेला वृद्ध माणसांच्या पाया पडायला जायचो ना बाबा, लहान असताना ज्या वेळेला वृद्ध माणसांच्या, वयस्कर माणसांच्या पाया पडायला जायचो त्यावेळेला, आता त्या वयस्कर माणसांचं कसं असायचं की एवढा काय अभ्यास नसायचा, त्यांना काही माहिती नसायचं, आशीर्वाद वगैरे देण्याच्या काय पद्धती किंवा काय म्हटलं जातं ते काय माहिती नसायचं, पण ते मनापासून अगदी आमच्या पाठीवर असे हात ठेवायचे आणि काय म्हणायचे माहितीये? म्हातारा हो. काय म्हणायचे? म्हातारा हो. म्हातारा हो याचा उद्देश काय? उदंड आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो. आता आम्हालाच आमची गॅरंटी नाही की आम्ही म्हातारा होणार की नाही होणार, ते तोपर्यंत असणार नाही असणार कोण सांगू शकते? नाही सांगू शकत. अर्थात 81व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला, त्यांचं देहांत झालं. अर्थात त्यांचं या ठिकाणी अल्पशा आजाराने अर्थात वृद्धापकाळाने निधन झालं. आणि त्यांच्या दशक्रियांच्या निमित्ताने आज तुम्ही सगळी मंडळी नाशिक क्षेत्री जाऊन आलेले आहेत. अलग लक्षात, थकवा असेल, प्रवासामध्ये धावपळ झाली असेल, पण तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी एक बाबांच्या जाण्याचे स्मरणार्थ ज्ञानदान घडावं या उद्देशाने आपण काय केलंय, या ठिकाणी प्रवचन आयोजित केलेलं आहे. आणि ती प्रवचनाची सेवा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज माझ्या वाट्याला आलेली आहे. अर्थात या ठिकाणी भगवंत आपल्याला जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना भगवंत काय म्हणतात? यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे व्यंती कोणते सदा तद्भाव भावितः. त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवीची तेनी अवसरे जे आवडून जीव रे, ते मरणाची मेरे फार हो लागे. काय म्हणतात भगवंत? मृत्यू हा प्रत्येकाला आहे. कारण आपण ज्या ठिकाणी जन्माला आलोय ना, त्या लोकांचं नावच आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक आहे. मृत्यूला पर्याय नाही, बाकी सगळ्या गोष्टींना पर्याय आहे. आलं का लक्षात? एखाद्या वेळी आपल्याला भूक लागली, भूक लागल्यानंतर आपल्या घरामध्ये जर जेवण तयार नसेल तर लगेच आपण काय करतो? पर्याय शोधतो ना, काहीतरी चिरीमिरी काहीतरी आणतोय आपण, फास्ट फूड आहे की नाही, लगेच आपलं भूक भागवतोय. भुकेला पर्याय आहे, बरोबर आहे. झोप आली, झोपाला तर आपल्याकडे काय बिछाना अंतरून नाहीये किंवा तयार नाहीये, ते आपण जिथे असू ना बसू ना तिथे मनुष्य झोपला जातो. खुर्चीत झोपणारे माणसं आपण बघितलंय. ट्रेनमध्ये जर पाहतोय, चालत्या ट्रेनमध्ये अगदी ती मस्त की व्यवस्थित झोपतात आहे की नाही. वस्त्र आहे, अन्न वस्त्र निवारा, या सगळ्या गोष्टींना पर्याय आहे. मूलभूत गरजा आहेत माणसाच्या, या बाकीच्या नंतरच्या गरजा नंतर असू द्या, मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा, सगळ्या गोष्टींना पर्याय आहे. आलं का लक्षात? पण मृत्यूला पर्याय नाही. आहे का मृत्यूला पर्याय? हा, माणूस बोलतोय मराला टाइम नाही, बरं का बोली. कधीतरी आपण बोललो ना का, दादा प्रवचन आहे श्रवणाला चला, कीर्तन आहे श्रवणाला चला, बाजूला सप्ताह आहे, हरिनाम सोहळा आहे, येत राहा, बसत राहा, येत जा कधीतरी वेळ मिळाल्यानंतर. तो पटकन बोलून जातो, मारायला टाइम नाही. दादा आल्यानंतर तू बोलून चालणार नाही की मारायला टाइम नाही. तुला टाइम नसताना पण तो घेऊन जाईल. गेला की नाही? मृत्यूला पर्याय नाही आहे. म्हणून महादेव भगवान शंकर आधीच स्मशानात जाऊन बसलेत. पर्याय नाही ना, तुम्ही नेण्याच्या आधी मी जाऊन बसतोय, बरं का. काय म्हणतात भगवंत? पर्याय नाही की नाही, मग तुम्ही नेण्याच्या आधी, तुम्ही नेणारच आहेत मला नाहीतरी माहिती आहे, तुम्ही नेण्याच्या आधी मी जाऊन बसतोय. म्हणून स्मशानामध्ये कुठले देव आहेत? शंकर देव आहेत, महादेव आहेत. अलग लक्षात. म्हणून स्मशानात ज्या वेळेला आपण जातो ना त्यावेळेला कधीही चप्पल घालून जायची नाही, बरं का. मग त्या कट्ट्यावर जिथे आपण जातो ना, आपल्या बैठकीची जिथे व्यवस्था असते तिथे गेला तुम्ही चप्पल घालून बसला, ठीक आहे, हरकत नाही. पण स्मशानाची जी जागा आहे तिथे कधीही चप्पल घालून जाऊ नये. आता इथून सांगू शकतो, पण तिथे सांगायला गेल्यानंतर होती त्याला खूप शास्त्र काढायला लागलं. आलं का लक्षात? असं जेवढं चांगलं करता येईल तेवढं करावं, बरं का. दुसरं, आपल्याकडे अभिमान आहे, अहंकार आहे. मी श्रीमंत आहे, तो गरीब आहे, मी गोरा आहे, तो काळा आहे, मी सुशिक्षित आहे, तो अशिक्षित आहे की नाही. हा अहंकार, हा अभिमान कुठपर्यंत आहे बरं? जोपर्यंत भगवंत अंतःकरणामध्ये तोपर्यंत, देव आहे तोपर्यंत. एकदा तो भगवंत निघून गेला की आपल्या सगळ्यांची जागा
एकच आहे ना, काळे गोरे सगळे एकाच ठिकाणी की तुमच्या टिटवड्यामध्ये काही वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत का? काळ्यांसाठी वेगळी, गोऱ्यांसाठी वेगळी, सुशिक्षणासाठी वेगळी, अशिक्षणासाठी वेगळी, श्रीमंतासाठी वेगळी, गरिबासाठी वेगळी, असं काही नाही. गरीब तिथे, श्रीमंत तिथेच. गरिबाच्या कफनाला खिसे नसतात, श्रीमंताच्या नसतात. फरक काय मग? फक्त जो अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये आहे ना, तो अभिमान काय माहितीये का? आम्हाला विस्मरण झालं, एक दिवस आम्हाला जायचंय म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान आहे. म्हणून आम्ही काय बोलतोय, त्याची लायकी सुद्धा नाही माझ्या पुढे उभी राहायची. बोलतोय की नाही माणूस, तो माझ्या पुढे त्याची लायकी पण नाही माझ्या पुढे उभी राहायची. पण संत म्हणतात, एकदा भगवंत निघून गेला का सगळ्यांची लायकी एकच, सारखीच, वेगळी नाही, एकच जागा सगळ्यांना, सगळ्या पद्धतीने सगळं जे काय असेल ते एकच. म्हणून महादेवाने काय केलंय माहितीये का? रुंड माळा घातल्यात गळ्यामध्ये. महादेवांच्या काय? मेलेल्या माणसाच्या कवट्या, रुंड माळा. कोणाच्या आहेत माहितीये का? जे पृथ्वीपती होते, राजे होते, राजे, ते राजे मेल्यानंतर त्यांच्या डोक्याच्या कवट्या महादेवांनी गळ्यात घातल्यात. का? कधीतरी अभिमान आला ना का त्यांच्याकडे बघायचं, अरे यांची माती झाली, आपलं काय? आलं लक्षात? अंगाला, सर्वांगाला चिताभस्म, नुसता भस्म नाही, आपल्या चुलीत ती राख नाही लावली त्यांनी, चिताभस्म लावलेला आहे. बरं का? असू द्या. फक्त महत्वाचा विषय काय माहितीये का? मृत्यूला पर्याय नाही, जाणं प्रत्येकाला आहे. आलं का लक्षात? मग संतांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय? संतांनी मृत्यूचं स्मरण ठेवलं, घाबरले नाहीत. आम्ही मृत्यूला घाबरतो कारण आम्हाला विस्मरण होते मृत्यूचं, आम्ही विसरलो जातो आम्ही. आणि विसरलो जातो म्हणून कित्येक वर्षानंतरचं प्लॅनिंग आम्ही आज करतो. करावं ना, आयुष्याचं प्लॅनिंग तर माणसाने केलंच पाहिजे. पण ते करत असताना माझ्या 60व्या वर्षी, वयाच्या 60व्या वर्षी मला अमुक अमुक असं असं मिळणार आहे, ह्या पद्धतीने आम्ही आशेने जगतोय, अपेक्षेने जगतोय. पण कॉन्फिडन्स, तेवढा आत्मविश्वास आहेच का मी 60 वर्षापर्यंत राहील, तेवढं वय मला मिळेलच? मग स्मरण ठेवलं पाहिजे. संतांनी काय केलं? मृत्यूला मित्र केलं म्हणून त्यांना भीती वाटली नाही. आम्ही मृत्यूला शत्रू म्हणून पाहतोय, मृत्यूकडे शत्रू म्हणून पाहतोय, म्हणून मृत्यूला आम्हाला काय वाटते? आम्हाला मृत्यूची भीती वाटते का? आम्ही त्याच्याकडे शत्रू म्हणून पाहतोय. खरं सांगू का तुम्हाला, कितीही जिवलग माणूस असतो ना, कितीही जिवलग, तरी तो जिवलग तोपर्यंतच असतो जोपर्यंत त्याच्या आशा अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होतात तोपर्यंत. कोणी असू द्या, त्याची गरज, त्याच्या आशा अपेक्षा त्याच्या मनासारखं आपण जोपर्यंत करतो ना तोपर्यंत तो जिवलग आहे, तोपर्यंत तो आपल्यावर प्रेम करणार. मित्र असो, सोयरे असो, अजून कोणीही असो, कोणी, तिथे तुम्ही कोणीही पकडा, आता कोणी धरा, जोपर्यंत समोरच्या माणसाच्या आशा अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होतात, त्याच्या मनाप्रमाणे आपण वागतोय ना तोपर्यंत तो आपल्यावर प्रेम करतो, तोपर्यंत तो आपली साथ सोडत नाही. पण एखाद्या दिवशी जर मनाविरुद्ध झालं ना, त्याच वेळेला तो आपली साथ सोडतो, घटस्फोटापर्यंत विषय येतो, आता पुढे जात नाही. बरोबर आहे? साथ सोडतो तो. मित्र तुमची साथ सोडतील, सोयरे तुमचे साथ सोडतील, तुमच्या घरातले तुमचे साथ सोडतील. पण सांगू का, मृत्यू असा मित्र आहे की तो शेवटपर्यंत तुमची साथ सोडत नाही. मृत्यू शेवटपर्यंत तुमची साथ सोडत नाही. फक्त त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे, मला एक दिवस जायचं आहे. आता सांगा ना, आम्ही जर एवढं स्मरण ठेवलं की मला एक दिवस जायचं आहे, याचं जर अखंड स्मरण असेल तर आपल्याकडून वाद होतील, भांडणं होतील, द्वेष घडेल, तिरस्कार घडेल, मत्सर घडेल नाही. आपलं जीवन जे आहे ना, आपलं आयुष्य जे आहे ना, ते कर्मावर आधारित आहे, कर्मावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? कर्मावर. तुम्ही किती पंडित आहात याला महत्व नाही, तुम्ही किती ज्ञानी आहात याला महत्व नाही, जर तुमची कर्म व्यवस्थित नसतील तर. पण कर्म जर चांगले असतील, कर्म जर उत्तम असतील, धर्म आचरण जर तुम्ही करत असाल, नीतीने जर तुम्ही वागत असाल, कदाचित तुमचा अभ्यास नसेल पण तुम्ही श्रेष्ठ आहात. कदाचित तुमचं ज्ञान नसेल, तुमचं वाचन कमी असेल, पण कर्म जर उत्तम आहेत ना तर 100% तुम्ही श्रेष्ठ आहात. कारण गती जी आहे ना ती कशावर अवलंबून आहे? कर्मावर. आता आपला विषय काय माहितीये की प्रत्येकाला काय वाटतं माहितीये का, मरणोत्तर मला चांगली गती प्राप्त व्हावी. प्रत्येकाला वाटतंय ना. अंतःकरणापासून प्रत्येकाने जर विचार केला तर आपली जी धावपळ चालू आहे ना, आपण जे नवस, उपवास, सायास, वाचन, प्रवचन, कीर्तन, श्रवण, जे काय असेल, परमार्थ, पूजा, देव, उपासना, ज्या काही आपण करतोय कशासाठी करतोय? जे काही करतोय ते कशासाठी करतोय आपण?
मरणोत्तर मला चांगल्या प्रकारची गती मिळावी म्हणून, मला चांगल्या प्रकारची गती मिळावी, मुक्ती मिळावी म्हणून आपण हे सगळं काही करतोय. मग गती ही कशावर अवलंबून आहे माहिती आहे का? संत म्हणतात हे सकळ गुणापासी गती. गुणावर गती अवलंबून आहे. हे सकळ गुणापासी गती. गुणावर जर गती अवलंबून आहे तर आम्ही गुणाचा विचार केला पाहिजे, कर्माचा विचार केला पाहिजे, आम्ही कसं वागतोय जगतोय याचा विचार केला पाहिजे. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाही, तेवढ्या वर्ष जगून तुम्ही कसे जगलात, कसे वागलात याला अतिशय महत्व आहे. बरं का? जन्म आमच्या हातात नाहीये, मृत्यू आमच्या हातात नाहीये. जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नव्हतं, मृत्यू कुठे यावा कसा यावा हेही आमच्या हातात नाहीये. जन्म आणि मृत्यू जरी आमच्या हातात नसला तरी जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो काळ आहे त्याला मी आयुष्य म्हणतोय, तो आयुष्य मात्र आमच्या हातात आहे. तो आयुष्य आमच्या हातात आहे. आणि आमची पुढची गती जी आहे ना ती त्या आयुष्यावर अवलंबून आहे. कुठल्या घरात जन्माला यावं हे आमच्या हातात नव्हतं, आमच्या हातात नाहीये. पण ज्या घरामध्ये जन्माला आलोय ना त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात आहे. आमच्या हातात आहे. आयुष्य आमच्या हातात आहे ना, ते कसं जगावं ते. माणूस श्रीमंत असो वा गरीब असो, सुशिक्षित असो अशिक्षित असो, याच्या पलीकडे सांगू का, ज्ञानी असो का अज्ञानी असो, कर्माची गती सगळ्यांना एकच आहे. कर्माची गती सगळ्यांना एकच आहे. जळत्या निखाऱ्यावर जर एखाद्या सज्ञानाचा पाय पडला, जो ज्ञानी आहे अशा माणसाचा जर जळत्या निखाऱ्यावर पाय पडला तर काय होईल? चटका बसेल त्याला? नाही बसायला पाहिजे ना, ज्ञानी आहे ना तो, बसणार. बरं एखादा अज्ञानी आहे त्याचा जर पाय पडला तर त्यालाही चटका बसणार. बर्फाला हात लावला श्रीमंताने काय आणि गरीबाने काय? थंडच लागणार आहे. बरोबर आहे की नाही? साखर खाल्ली एखाद्या लहानाने काय आणि वयस्कराने काय? श्रीमंताने खाल्ली काय आणि गरीबाने खाल्ली काय? काळ्या माणसाने खाल्ली काय आणि गोऱ्या माणसाने खाल्ली काय? गोडच लागणार आहे ना, साखर गोडच लागणार आहे. तशी कर्म आहेत. आमचं जे आयुष्य जे अवलंबून आहे ना ते कर्मावर अवलंबून आहे. आम्ही काय कर्म करतो याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ज्ञानी असावा अज्ञानी असा, कर्मावर सगळ्या गती अवलंबून आहेत, कर्मावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आम्ही कसं जगतोय वागतोय ना याच्यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत आम्हाला जाणीव करून देत असताना म्हणतात की तुम्ही आयुष्यामध्ये जे करताय ते तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. बरं का? बघा, ज्या वेळेला आपण एखाद्या दुकानदाराकडे पेन घ्यायला जातो, एखादा पेन घ्यायला जातो, 10 रुपये 20 रुपये 50 रुपये 100 रुपये जर खर्च करायचे तर पहिले आपण त्याला काय सांगतो? तो पेन मला चालवून दाखव, लिहून दाखव. बरोबर आहे? पेन त्याने काढलेला आहे, पेन आवडलेला आहे, रंगही आवडलेला आहे, त्याने किंमत सांगितलेली आहे, समजा काय 100-125 रुपये काहीतरी चांगल्यातला पेन आहे, सांगितलेली आहे किंमत. आता तो पेन त्याने लिहायला घेतलेला आहे, लिहत नाही, चालत नाही, उठत नाही. त्याचं दुःख तुम्हाला असेल की त्याला असेल? तो लिहत नाही ना, त्याला तुम्हाला काही दुःख नाही. उलट अर्थ तुम्ही काय बोलताय माहितीये का? बरं झालं लिहून घेतलं. काय म्हणताय तुम्ही? बरं झालं लिहून घेतलं, कारण आतापर्यंत तो तुमचा नाहीच आहे ना. तो पेन लिहिला गेला, व्यवस्थित ओठला, चालला, तुम्ही घेतला, 100-125 रुपये दिलेत, खिशाला लावला, 2 दिवस वापरला, तिसऱ्या दिवशी बंद झाला. आता सांगा, दुःख वाटेल ना? वाटेल की नाही? कारण तो कोणाचा आहे? माझं. म्हणून आम्ही जोपर्यंत एखादी गोष्ट स्वीकारतोय की नाही तेव्हा ती गोष्ट गेल्याचं दुःख आम्हाला वाटतंय. एखाद्या वस्तूविषयी ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे ना त्यावेळेला ती वस्तू हरवल्याचं दुःख आम्हाला वाटतंय. मूळतः आमचं काय आहे हे आम्ही आत्मा साक्षीला असताना, भगवंत कार्याला असताना आम्ही त्याची ओळख घेतली पाहिजे. काय म्हणतात संत? नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाचे, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील. तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार.
आता मला खूप हिंडावं फिरावं लागतं, इकडे तिकडे जावं लागतंय, लांब लांब पर्यंत जावं लागतंय. आता मला वाटायला लागलं माझे केस काळेच राहिले असतं तर बरं झालं असतं. पिकले ना, कारण ते माझ्या हातात नाहीच आहे. मला वाटतंय देह माझा आहे, शरीर माझं आहे. अरे मग संत म्हणतात तुझं आहे तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे, राहायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. ज्या वेळेला आम्हाला ऐकायला यायला पाहिजे सून काय बोलते शेजारणीशी, ज्या वेळेला आम्हाला दिसायला पाहिजे कोण आलाय आमच्या घरी, नेमकं त्याच वेळेला आमची दृष्टी जाते. ज्या वेळेला ऐकायला यायला पाहिजे, अगदी हळूहळू बोलत असलेल्या सुद्धा सुनेच्या सगळ्या काही गोष्टी, सासूच्या सगळ्या काही गोष्टी, त्याच वेळेला नेमकं आमचं कानाचं थोडंसं कानपूर लाईन डिम होते, ऐकायला कमी यायला लागतंय. शरीर जर आमचं आहे तर मग आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला जसं पाहिजे तसं राहायला पाहिजे ना. संत म्हणतात नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोण. कार्य करत असताना ज्यांना आपलं समजतोय ना, जे आज आपले म्हणून आपण स्वीकारतोय की नाही, ते 83,99,999 योनींमध्ये आपले असतीलच असं नाही. बघा हा, या देहाच्या नंतर जी पण योनी, जी गती प्राप्त होईल त्याच्यानंतर ते आपले असतीलच असं नाही. मग आता का मिळाले? कर्मयोगे सकळ मिळाली. ज्या आई वडिलांचे ऋण आपल्यावर आहेत ना, त्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे. ज्या बाईचे ऋण आपल्यावर आहेत ना, ती बाई आपल्याला प्राप्त झालेली आहे. ज्या मुलांचे ऋण आपल्यावर आहेत ती मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ऋण फेडण्यासाठी त्या समाजामध्ये आपला जन्म झालेला आहे, त्या धर्मामध्ये आपला जन्म झालेला आहे, त्या कुटुंबामध्ये आपला जन्म झालेला आहे, नवे नवे त्या घरामध्ये आपला जन्म झालेला आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत आणि ऋण फेडण्यासाठी तिथे आपला जन्म झालेला आहे. मग आम्ही काय करावं? एक स्मरण ठेवावं, जोपर्यंत आहे तोपर्यंत घर आमचं आहे. निघून गेल्यानंतर मात्र किती दिवस पाठी राहते रे आपल्या नावाची? किती दिवस पाठी राहते? जोपर्यंत आहेत आपण तोपर्यंत त्या बांधावर उभं राहून लोक म्हणतायत ह्या बांधापासून त्या वडाच्या झाडापर्यंत जमीन आमची आहे. पण त्याच बांधावर पणजोबा उभा राहायचा आणि असाच पाहुण्यांना सांगायचा त्या वडाच्या झाडापर्यंत. आजोबा त्याच बांधावर उभा राहायचा आणि तसंच सांगायचा पाहुण्यांना त्या वडाच्या झाडापर्यंत. आता वडाचं झाड मी का घेतलं माहितीये का? आजा गेला, पणजा गेला, अजून किती गेले तरी वडाच्या झाडाला काही होत नाही. वडाच्या झाडाला खूप आयुष्य आहे. आजा गेला, पणजा गेला, बाप मसनी गेला, देखत देखत नातू पणतो तोही तैसा झाला. मग आमच्यामध्ये परिवर्तन होईल कधी? आमच्यामध्ये बदल होईल कधी? त्याच बांधावर उभं राहून जर आम्ही जर सांगत असू की इथून तिथपर्यंत आमची आहे, अरे आहे ना, ठीक आहे, सांभाळलीच पाहिजे, सांभाळली पाहिजे, सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. पण जिचा तू अभिमान करतोय की नाही, उद्या तू गेल्यानंतर काहीही न करता आपोआप मुलांच्या नावावर होणार आहे. कदाचित भांडणही होती. तो पुढचा विषय आहे. ज्याला आम्ही आमचं म्हणतोय, देह माझा आहे, तुझे तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार, आता एक भगवंत साचार धरी भावार्थ वळे. खरं मग आपलं काय आहे याचा विचार आपण करायला हवा, याचा विचार आपण करायला हवा. आम्ही इथे जगताना वागताना आहे की नाही, आम्ही जाणार आहे त्याचं विस्मरण होतंय आम्हाला. आणि भ्रमामध्ये, अहंकारामध्ये आम्ही वावरत असतो. अहंकारामध्ये आम्ही वावरत असतो. कोणासाठी करतो हेच कळत नाही. आयुष्य जात आहे माणसाचं, आयुष्य जात आहे. जिथून मनुष्य करता कमवता होतोय ना, तिथून धावपळ 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 करतोय. शरीर थकेपर्यंत धावपळ करतोय. बरं का? शरीराला वेदना व्हायला लागतात. आता हातपाय चळचळ कापायला लागले, ऐकायला कमी यायला लागलं, दिसायला कमी लागलं, बोलताना धाप लागायला लागली, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग मात्र ज्या वेळेला घरामध्ये त्याला विचारलं जात नाही, सुनाई कधीतरी दुर्लक्ष करतायत, नातवंड चेष्टा करतायत, अशा वेळी तोच माणूस एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून निवांत काय विचार करतोय माहितीये का? जेथपासून मी करता कमवता झालो तेथपासून हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, काय काय धावपळ केली मी माझ्या आयुष्यामध्ये. सगळ्यांसाठी सगळं केलं रे, पण माझ्यासाठी जगायचं राहून गेलं. माणूस स्वतःसाठी जगायचं राहून गेलं हे कधी समजते माहिती माणसाला? वृद्ध काळामध्ये, वृद्धावस्थेमध्ये. सगळं संपल्यानंतर सगळ्यांसाठी सगळं करतोय, मुलाबालांची व्यवस्था करतोय, बाईची व्यवस्था करतोय, घरादाराची कुटुंबाची व्यवस्था करतोय. पण ज्या वेळेला शरीर थकतंय ना, त्यावेळेला एकांतात बसून विचार करतोय, मी सगळ्यांसाठी सगळं केलं पण माझ्यासाठी करायचं राहूनच गेलं, माझ्या स्वतःसाठी करायचं राहून गेलं. सांगू का?
जी कर्म आपल्या वाट्याला आलेले आहेत ना, ती कर्म आपण प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात. हा गीता ग्रंथ आपल्याला सांगतोय बरं का. जी कर्म आपल्या वाट्याला आलेली आहेत ती कर्म प्रामाणिकपणे करणं यालाच धर्म म्हणतात. केलीच पाहिजेत. ज्या घरामध्ये आपण जन्माला आलोय, मुलाबाळांची सेवा केली पाहिजे, संगोपन केलं पाहिजे, बाईला सांभाळलं पाहिजे, आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. दैवत आहेत ते आपले बरं का. पण हे सगळं करत असताना माझ्या स्वतःसाठी मी काही करतोय का याचा पण विचार केला पाहिजे. आपल्या स्वतःसाठी आपण काही करतोय का याचा विचार आपण करायला हवा ना. मृत्यू तर 100% आहे, जाणं तर प्रत्येकाला आहेच आहे, त्याला पर्याय नाही आहे. मग त्याच्या आधी माझी तयारी काय आहे? त्याच्या आधी तयारी काय आहे माझी? मी जर ह्या सगळ्या रहाडगाड्यामध्ये जर गुंतून राहिलो तर मग शेवटी या जाळातून मला सोडविल कोण? म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको म्हणा. डबल सांगितलंय हा. एखादी गोष्ट जर करायची नसेल तर ते आई बोलते बाळाला, हे बाळा नको करू ते. पण करायचीच नसेल तर हे नको नको, डबल करायचंच नाहीये ते, नको नको नाही करायचं ते. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवी ना तेव्हा माये बाप. बघा कसं आहे, नाथांच्या घरची उलटी कोण आहे, संतांचं उलट बोलणं असतंय. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, काल आला जवळी ग्रासावया. मला सांगा, काळ आपल्या जवळ येतो की आपण काळाच्या जवळ जातो? बघा, टिटवाळा स्टेशनला गाडी पकडली आपण बरं का, आपल्याला कल्याणला जायचं आहे. आता आंबिवली आली, आपण काय बोलतो, आंबिवली आली आहे की नाही. शहाड सोडल्यानंतर लगेच आपण काय बोलतो माहितीये का, कल्याण जवळ आला. काय म्हणतो आपण, कल्याण जवळ आला. आता मला सांगा, कल्याण जवळ आलेला असतो की आपण कल्याणच्या जवळ गेलेलो असतो? बरोबर आहे. काळ आपल्या जवळ येत नाही, आपण काळाजवळ जातो. म्हणून तलप आली ना का पुढे आपल्या घरी येऊन पडत नाही, आपल्याला दुकानावर जाऊन घेऊन यावे लागते. एखाद्याला जर व्यसनाधीन झाला असेल ना तर त्याला संध्याकाळच्या वेळा तलप आल्यानंतर त्याच्या पुढ्यात येऊन बाटली पडत नाही, बाटलीपर्यंत त्याला जावं लागतंय. काळ आपल्या जवळ येत नाही, आपण काळाच्या जवळ जातो. आलं का लक्षात? वाल्याकोळीचं काय झालं होतं माहितीये का, मुलाबाळांसाठीच करत होता तो सगळं काही. वाटसरूला मारायचं आहे की नाही, त्याला लुबाडायचं, त्याच्याजवळ जे काही असेल ते काय करायचं, जे काही द्रव्य असेल ते काढून घ्यायचं, घरी आणायचं आणि मग मुलाबाळांनी जे सांगावं ते त्याने तसं करावं सगळं काही. आलं का लक्षात? अनेक भेटले हो त्यांना आपल्यासारखे, अनेक भेटले. पण प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याजवळ असलेलं द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करायचा. साहजिकच आहे ना, कोणी जरी झालं तरी. पण आता इकडून जाताना जर समजा मला कोणी अडवलं, समजा रस्त्यामध्ये पकडलं कोणी बरं का, मी माझा जीव वाचवण्याचाच प्रयत्न करणार. पहिली गोष्ट म्हणजे माझ्याजवळ जे काही द्रव्य असेल तेच वाचवण्याचा मी प्रयत्न करणार. त्याला काय मी ज्ञान देत बसणार, आणि ज्ञान ऐकण्याच्या स्थितीत पण तो पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? आतापर्यंत वाल्याकोळीला अनेक भेटले. किती भेटले? 7 रांजण भरले असं म्हणतात बरं का. 7 रांजण भरले. आता ते रांजण पण किती मोठे आहेत असं म्हणतात. जेजुरी क्षेत्राच्या जवळ काहीतरी ते क्षेत्र आहे, त्या ठिकाणी त्याचं ते काय आहे ते रांजण. असो, दगडाचे बनवलेली रांजण. 7 रांजण भरले. एवढी माणसं त्याला आतापर्यंत भेटली, एवढ्या जणांना लोबाडलं, एवढ्या जणांना मारलं बरं का. पण प्रत्येकाने आपला जीव वाचवण्यासाठीच तळमळ केली, प्रत्येकाने आपलं द्रव्य वाचवण्यासाठीच तळमळ केली. जीवाला जीव जोपर्यंत भेटतो ना तोपर्यंत तो हाच टास्क करत असतो. स्वतःचं स्वार्थ साधणं, स्वतःला वाचवणं, कारण जीवाला जीव वाचवू शकत नाही बरं का. नारदाच्या रूपाने ज्या वेळेला सत्संग झाला, संत भेटले, त्या वेळेला नारदाला हात लावल्याबरोबर नारद मुनी म्हणतायत, हे कोण आहेस तू? म्हणे मी अमुक अमुक. काय करतोयस? वाटसरूंना लुबाडतोय. कशासाठी रे बाबा? त्याच्यावरच माझा उदरनिर्वाह चालतोय. काय आहे तुझ्याकडे ते? काय म्हणतोय वाल्याकोळी, तुझ्याकडे काय आहे ते दे. नारद मुनी म्हणतात, दादा माझ्याकडे जे आहे ते जर तू घेतलं तर तुझ्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काढला ना विणा गल्यातला,
त्याच्या गळ्यात टाकणार तेवढ्यात बोलतो हे घेऊन मी काय करू. बाबा आज परिस्थिती अशी आहे, 7 दिवसाचा जर सप्ताह असेल तर विना टांगून ठेवावा लागतो. विणेकरी भेटत नाहीत माऊली, बरं का. असो, हे घेऊन मी काय करू, दुसरं काय असेल ते दे. मग त्यावेळेला नारद मुनी म्हणताय दुसरं आहे ना ते जर घेतलं तर उद्धारच झाला समजा. म्हणे काय, नारायण नारायण. ते पण म्हणे माझ्या काही कामाचं नाहीये. अरे दादा, तू हे सगळं काही करतोय बरोबर आहे, पण ज्यांच्यासाठी करतोय ना एक वेळ जाऊन जरा त्यांना विचार ना, बरं का. एक वेळ जाऊन त्यांना विचार ना. नारद मुनी वाल्याकोलीला अरे जाऊन विचार ना म्हणे, ज्यांच्यासाठी मी सगळं काही करतोय त्याला वाटेकरी आहेत का ते, बरं का. सांगू का, तुमच्या डोक्यावर जर एखादं ओझं असेल ते जर तुम्हाला जड झालं ना तर मुलगा घेईल, मुलगी घेईल, डोक्यावरचं ओझं घेईल. पण आपण आयुष्यभर जी कर्म करतोय ना, पाप किंवा पुण्य, कोणीही वाटेकरी नाही. कोणीही नाही, पाप असो व पुण्य असो, कोणीही वाटेकरी नाही. अलग अलग कर्माची प्रकार अनेक आहेत, कर्म करण्याच्या पद्धती अनेक आहेत, पण त्याची फळ मात्र 2च प्रकारे मिळते, पाप किंवा पुण्य. आणि पापाचं फळ ते दुःख आहे, पुण्याचं फळ ते सुख आहे. पाप कर्म जर घडली तर दुःखच पदरात पडेल, त्यांनी सुखाची अपेक्षा करूच नाही. आणि पुण्य कर्म जर घडली तर सुख मिळेल. कोणी जरी ठरवलं दुःख द्यायचं तरी त्याला कोणी दुःख देऊ शकत नाही, त्याचे कर्म त्याला तारत असतात. असो, नारद मुनींनी सांगितलं जाऊन जरा विचार त्यांना, कोणी ते कोणासाठी हे सगळं काही तो करतोय, वाटेकरी आहेत का म्हणून. आणि आला हा घरी, सहज नाही आला, पहिले बऱ्याच काही गोष्टी घडल्या त्या, आपल्याला वेळ कमी, पुढे पुढे सरकू आपण, बरं का. त्यांना बांधून ठेवलं, तुम्ही पळून जायला असं तसं हे ते. मग नारद मुनींना बांधून ठेवलं, तो आला इकडे, बाईला विचारतोय हे सगळं काही मी करतोय, तुला जे पाहिजे ते मी आणतोय, तुला जे पाहिजे तसं मी राहतोय, तुला जे पाहिजे ते मी सगळं काही घरामध्ये आणतोय, बरं का. लोकांच्या पोरांना शेंगदाणे खायला मिळत नाही, तुला टायमाला बदाम काय, पिस्ता काय, अक्रोड काय, अजून काय 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 असू द्या, तर ठीक आहे, हरकत नाही. कष्टाच्या घामाच्या मेहनतीच्या पैशाने आपण जे करतोय ना ते अतिशय समाधानकारक असते, बरं का, अतिशय समाधानकारक असते. मग जे काही तुला पाहिजे ते मी सगळं काही आणतोय, त्याला वाटेकरी आहेस ना तू, मी जे करतोय त्याला. म्हणे काय, असं असं हे सगळं माझं जे काही धंदे जे काही उद्योग आहेत माझे, त्याला वाटेकरी आहेस ना. तेव्हा त्यांनी इंगळी चावल्याचं सोंग केलं. आई ग, खूप वेदना होतात म्हणून तिने अशा पाय उचललं, वेदना होतात म्हणून खूप ओरडायला लागली ती. अगं झालं काय, म्हणे इंगळी चावली माझी. मग म्हणे एक काम करा ना, ह्या वेदना थोड्या घ्या ना माझ्या, इंगळी चावले माझ्या, थोड्या वेदना घ्या ना. मग तेव्हा तो बोलतोय इंगळी तुझ्या चावले. बघा काय म्हणतोय तो, इंगळी तुझ्या चावले, वेदना मी कसं घेणार. आमचं उदरनिर्वाह करणं तुमचं कर्तव्य आहे, आलं का लक्षात. आम्ही तुम्हाला सांगत नाही की तुम्ही अमुकच आणा तमुकच आणा, कुठून आणताय, काय आणताय, कसे आणताय त्याच्याशी आम्हाला गरज नाहीये. मग आम्ही पापाला वाटेकरी तुमच्या असो कसे. मुलांचं सुद्धा हेच उत्तर आलं. आणि मग त्याची ट्रूप पेटली. तो आला, नारद मुनींना पहिले मोकळे केले, साष्टांग नमस्कार घातला, बरं का. माणूसही चुकतो ना. नेणिवेतून कदाचित माणसाकडून वाईट कर्म घडू शकतात, नेणिवेतून, जाणीवेतून घडतात, तर नेणिवेचा काय विषय, बरं का. कळत असताना सुद्धा काही वेळेला माणसाकडून पटकन वाईट कर्म घडतात. पण ह्या कलियुगामध्ये घडलेल्या कर्माच्या मुक्ततेसाठी तुम्ही शास्त्र वाचावा, पुराण वाचा, सगळ्यांमध्ये एकच सांगितलंय, पश्चाताप. केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला की घडलेल्या कर्मापासून आपण मुक्त होतो, आलं लक्षात. त्याच्यानंतर ती कर्म घडणार नाहीत म्हणून अनुताप करणं, उपरती घडणाऱ्या कर्माच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून मग त्याला काय झालं, केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला. पश्चातापाने त्याने काय केलं, त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार घातला आणि पहिला प्रश्न केला, पहिलं सांगितलं, माझा उद्धाराचा मार्ग सांगा. आलं लक्षात. सत्पुरुष भेटल्यानंतर प्रत्येक माणसाने हाच विचार केला पाहिजे, हेच त्यांच्याकडे मागणी केली पाहिजे, काय, माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. बाकी सगळं काही मिळेल रे तुम्हाला, पण उद्धाराचा मार्ग कोणी देऊ शकत नाही, दाखवू शकत नाही, संतांशिवाय. आणि म्हणून मग त्याने सांगितल्याप्रमाणे मग सांगितलं, ठीक आहे, उद्धाराचा मार्ग एकच आहे, तुला काय करावं लागणार आहे, भगवंताचं नामस्मरण करावं लागणार आहे, देवाचं नामस्मरण करावं लागणार आहे. म्हणे काय, राम
म्हणे मला राम बोलायला जमत नाही, पण मरा पटकन बोलता येते, कारण आतापर्यंत कामच त्याने ते केलंय. चालेल, काय म्हणाले ते? चालेल. मरा 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 मराम राम राम झालं. मरा मरा म्हणता म्हणता राम कधी झालं पत्ता लागला नाही असं म्हणतात. ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला रामनामे. नाम जपता दृढ निमे पुण्य सीमा सांडिली. उफराटे नाम जपता वाचे पर्वत फुटले पापाचे. ध्वज उभारेले पुण्याचे ब्रह्मांडावरते. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. नामस्मरणाने जर वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो, बरं का? नामस्मरणामध्ये एवढी पॉवर आहे की वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. तोच उपदेश या ठिकाणी प्रस्तुत अभंगातून तुम्हा आम्हाला भगवंत करतात. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. आणि काय म्हणतात माऊली? तेवी जी तेनी अवसरे जे आवडून जीवीवरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची दुआ. म्हणून आपण काय केलं पाहिजे? अखंड नामस्मरण केलं पाहिजे. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कृता त्रेता द्वापर आणि कली ही 4 युग, बरं का? प्रत्येक युगाची कर्म वेगवेगळी होती. प्रत्येक युगाचं आचरण वेगवेगळं होतं. प्रत्येक युगाचं कार्य वेगवेगळं होतं. म्हणून साधनेची ही पद्धत वेगवेगळी होती. साधनाही वेगवेगळी होती. सत्ययुग ज्याला आपण म्हणतोय, कृतायुग, 100% पुण्य होतं. 100% पुण्य, पापाचा लवलेश नाही. ऐकताय ना? म्हणून सत्ययुगाला आयुष्य होतं 17,28,000 वर्ष. बघा, 17,28,000 वर्ष कृतायुगाला आयुष्य. आणि असं म्हणतात त्यावेळेला माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. बरं का? हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी ऐकलेत, आयुष्य तेवढं होतं. त्रेतायुगामध्ये काय झालं? 25% पाप झालं, 75% पुण्य. त्या पापाचं निवारण करण्यासाठी होम हवन त्यावेळेला चालायचे. यज्ञ या कधी चालायचे? त्यावेळेला चालायचे, त्या पापातून निवारण होण्यासाठी. त्याचं आयुष्य होतं 12,96,000 वर्ष. त्रेताचं 12,96,000 वर्ष आयुष्य त्याचं, त्या युगाचं. द्वापारामध्ये नेमकं काय झालं? 50% पाप आणि 50% पुण्य. म्हणून त्याचं आयुष्य 8,64,000 वर्ष. ऐका हा. आणि कलियुगामध्ये काय झालं? काय झालं? अजून बरंच काय होणार आहे, बरं का? ऐका, कलियुगाची ख्याती, मुलगा होईल बापाचा वैरी, पहिला घरातून सुरुवात आहे. बरंच काही आहे, बरंच काही आहे, बरं का? फक्त एक आपण विचार करायचा आहे की या कलियुगामध्ये राहून जर आपल्याला चांगली कर्म करायची आहेत ना, तर आपल्या जगण्या वागण्यावर लक्ष द्या. एक वेळ तुम्ही उपासना करण्यामध्ये कमी पडलात, पूजा करण्यामध्ये कमी पडलात, चालेल, आलं का लक्षात? पण विशेष करून जगण्या वागण्याकडे लक्ष द्या, बरं का? तुमच्या घरात लक्ष्मी यावी असं वाटतंय की नाही प्रत्येकाला? म्हणून तर आम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये चालू आहे ना आता सध्या, आहे की नाही? असू द्या ना, करा ना, कोण म्हणते नका करू. पण लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कोण आणताय? तुमच्या घरातला नारायण. तुमच्या घरात जी लक्ष्मी येते कमवायला कोण जाते बरं? त्याला जर वेळेवर डबा देत नसाल आणि इकडे थाड म्हणून बसले असाल पोथ्या वाचत, तर लक्ष्मी घरी येईल का? ज्याची लक्ष्मी तो नारायण आपण बळकट. तुमच्या घरात सासू आहे, सकाळपासून बिचारी चहा करते, पण तुम्ही जर म्हणाल लक्ष्मीला नैवेद्य दिल्याशिवाय तुला भेटणार नाही, तुम्हाला लक्ष्मी कळली? तुमच्या घरात सासरा आहे, बिचारा पहिल्यापासून त्याला सवय आहे सकाळी उठल्याबरोबर व्यवस्थित सगळं आवरलं का 1.5-2 भाकरी खायच्या आणि मग घराच्या बाहेर पडायचं. वृद्ध माणसांना सवय असते. तुम्ही जर म्हणत असाल देवाला नैवेद्य दाखवला नाही तोपर्यंत तुम्हाला काही भेटणार नाही, तुम्हाला देव कळला का रे? कळला देव तुम्हाला? देवाची कृपा तुमच्यावर होईल?
चालत्या बोलत्या देवाला जर तुम्ही उपवासी मारत असाल, चालत्या बोलत्या देवाची जर इच्छा अपेक्षा तुम्ही पूर्ण करत नसाल, तर मूर्ती रूपाने असलेला देव तुमच्यावर कृपा करेल का? आमचं नेमकं काय होतंय माहितीये का? आम्ही घडवलेल्या मूर्तीची खूप काळजी घेतोय. आम्ही घडवलेल्या मूर्तीला वेळेवर नैवेद्य, आम्ही घडवलेल्या मूर्तीला पाहिजे ते 5 फळं, मोठी मोठी हार म्हणाल तर अरे बापरे तुपाचा दिवा, आम्ही घडवलेल्या मूर्तीला. पण आम्हाला ज्या मूर्त्यांनी घडवलंय ना, आज एवढे अभागी आम्ही आहोत की त्या मूर्त्या आज आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. त्या मूर्त्या आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. मी या किस्मतराव परिवाराचे आभार मानतो दादा, खरंच सांगतो तुमचे आभार मानतो की बाबांनी तुमच्या घरात शेवटचा श्वास घेतला. मी जर कुठे गेलो ना, प्रत्येक ठिकाणी ह्या माणसांचा खूप स्वाभिमान असतो मला, आणि स्वाभिमानाने सांगतो अरे येऊन बघा आमची माणसं सुशिक्षित आहेत, श्रीमंत आहेत. पण खऱ्या अर्थाने ज्याला आई वडिलांची किंमत कळली ना, घरामध्ये काय असेल ते भले चटणी भाकरी जे असेल ते मुलं जी खातात ना ते वृद्ध खात असतात, काही अपेक्षा नसते त्यांची. पण आमच्या माणसांचे आई वडील वृद्धाश्रमात पाहायला मिळत नाही, याचा स्वाभिमान आहे आम्हाला, याचा स्वाभिमान आहे. अरे ज्यांनी लहानाची मोठी केली, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला सांभाळलं, जगवलं, वाढवलं, मोठं केलं. काय लागतं रे त्या वृद्ध माणसांना आपल्याकडून? काय अशा अपेक्षा असतं रे? काही नसतं, काही नाही. फक्त त्यांना त्यांच्या घरामध्ये राहून जे असेल ते मिळावं, आणि जे खात असतील ना चटणी भाकरी, त्यावेळेला त्यांच्या मांडीवर फक्त त्यांचे नातवंड असावीत, त्यांच्या नातवंडांचा आवाज त्यांच्या कानावर यावा, बस एवढंच असते. बाकी काय आहे? आज आमची अवस्था बघा ना काय, कुठे गुंतलेलो होतो आम्ही. कुत्रे पारायला वेळ आहे माणसाला. ज्यांच्या घरात कुत्रे आहेत ना, त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत, चला तुम्हाला दाखवत असे किती. पाळू नका असे म्हणत, अशा मताचा माणूस नाही. पाळा ना तुम्ही बिनधास्त. प्राण्यावर प्रेम करता तुम्ही ना, पाळा ना. कुत्रे, मांजरा, गाढवा, डुकराच्या पालाचे ते पाळा. पण सुरुवात माणसापासून करा ना प्रेम करायला. तुम्हाला सेवा करायची ना, आई वडिलांपासून करा, माणसांपासून सेवा करायला सुरुवात करा. अरे ज्या वेळेला आमच्या घरातले चालते बोलते देव आमच्या जगण्याने वागण्याने संतुष्ट असतात ना, मंदिरात नाही गेलो तरी मंदिरातला देव आमच्यावर कृपा करतोय. जावं, पण पहिले आई वडिलांचं दर्शन घेऊन ज्या वेळेला मी बाहेर जातो ना, त्यावेळेला मंदिरातला देव सुद्धा आमची आतुरतेने वाट पाहत असतो रे. पण चालत्या बोलत्या देवांना जर आम्ही त्रास देऊन जर घराच्या बाहेर पडत असू ना, तर तो मंदिरातला देवही बोलतोय माझ्यापर्यंत नाही पोचेल तर बरा आहे, हा नाही येईल तर बरा आहे. म्हणून जी तुमच्या वाट्याला कर्म आलेली आहेत ना, ती करा. त्यालाच धर्म म्हणतात. आपण आपल्या संसारामध्ये कार्य करावं, संसारामध्ये राहावं, जगावं, कार्य करावं. पण हे सगळं काही कार्य करत असताना मात्र विचार केला पाहिजे कर्माचा, कारण कर्मावर आमचं सगळं अवलंबून आहे. आपला विषय काय? तुमच्या घरात जी लक्ष्मी येते, जे काही 4 पैसे येत असतील, ज्याच्यावर तुम्ही अगदी मौज मजा करतायत, आनंदाने जगतायत, आनंदाने, त्या माणसांची पहिले काळजी घ्या, त्यांना प्रेम द्या, जीव लावा. आम्हाला आमच्या संसारामध्ये जर व्यवस्थित कार्य करता आलं ना, व्यवस्थित जर राहता आलं ना, तर आम्हाला आमच्याच संसारात सुख प्राप्त होईल. आम्ही ज्या घरात आहोत ना, तिथेच आम्हाला सुख प्राप्त होईल, तिथेच सुख प्राप्त होईल. नेमकं कर्मावर हे सगळं अवलंबून आहे आम्हाला माहिती नाही ना. सुख किंवा दुःख कशावर अवलंबून आहे? जे आम्ही जगतोय, वागतोय, जे काही कर्म करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून ह्या कलियुगामध्ये बरं का, फक्त 4,32,000 वर्ष आहे कलियुगाचा. बघा परत एकदा सांगतो, कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000 वर्ष. डबल आहे द्वापार युगाचा, 8,64,000 वर्ष. कलियुगाचा प्लस द्वापार युगाचा मिळून 12,96,000 वर्ष त्रेतायुगाचा. त्रेतायुगाचा प्लस कलियुगाचा पकडून 17,28,000 वर्ष सत्ययुगाचा. आता बघा, सत्ययुगामध्ये मनुष्य 1,00,000 वर्ष जगायचा. थोडस पाप झाल्यामुळे मग एक शून्य काढला त्रेतामध्ये. किती? 10,000 वर्ष. जास्तच पाप वाढलं द्वापारामध्ये म्हणून अजून एक शून्य काढला. द्वापारात माणसाला किती आयुष्य होतं? 1,000 वर्ष. त्यातलंही अजून एक शून्य काढला का, तर कलीमध्ये अतिपाप झालं. किती वर्ष? किती? शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्ष वय नेमिले आहे ना. त्यात बालपण नेणता गेलं, तारुण्य वेचलं विषयांकडे, वृद्धपणे नाना रोग भोगणे लागे, कर्मभोगाता भगवंताचा योग कोणी गळे. सांगा ना, 100 वर्ष आम्हाला आयुष्य दिलेले, पण 100 वर्ष मिळत नाही. जे असेल ते, जे मिळत असेल ते, पण खऱ्या अर्थाने जर आम्ही परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामचिंतन जर केलं ना,
तर निश्चित आम्हाला चांगली गती प्राप्त होईल, चांगली गती प्राप्त होईल आम्हाला. म्हणून अखंड भगवंताचं आम्ही काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आपला विषय असा आहे की प्रत्येक युगामध्ये साधना वेगवेगळी आहे. तसं कलियुगामध्ये आपल्याला उद्धाराचा मार्ग सगळ्या शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये, सगळ्या संतांच्या वाङ्मयामध्ये एकच सांगितलेला आहे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधियल्या, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या चारही मुक्ती साध्य करण्याचं सामर्थ्य कशात आहे? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. काय करावं आम्ही? अखंड नामस्मरण करावं. कसं करावं? जिथे तुम्ही असाल तिथे करा, जसे असाल तसे करा. बरं का? जिथे असाल तिथे करा. कामात असू द्या, हरकत नाही. व्यापारात, व्यवसायात, नोकरी धंद्यामध्ये कुठेही असू द्या, नामस्मरण करा. घरात असू द्या, बाहेर असू द्या, शेतावर असू द्या, बांधावर असू द्या, दुकानात असू द्या, अजून कुठेही ऑफिसला असू द्या. वेळ मिळाला तुम्हाला काय हातात स्मरणिका घ्यायची गरज नाही. नामस्मरण करा, नामस्मरण करा, अखंड नामस्मरण करा. नामस्मरणामध्येच एवढी पॉवर, एवढं सामर्थ्य आहे की नामाने दगड तरतात. आहे की ना? श्री राम लिहिलं ना, दगड तरला. राम मरा मरा बोलता बोलता वाल्याचा वाल्मिक झाला. आपला जर व्यवस्थित विचार जर होतोय, राम जर आम्ही बोलू शकतो, तेवढं सामर्थ्य जर आमच्यामध्ये आहे, तर सांगा ना, दगड जर पाण्यामध्ये तरू शकतात, तर आम्ही ह्या संसाररूपी भवसागरामध्ये तरणार नाहीत का? तरू ना. फक्त दगडामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे का? दगड एकदाच मंदिरात जातो तो देव होतो. दगड एकदाच मंदिरात जातो बाबा, देव होतो तो. आम्ही रोज जातो, रोज काही ना काही वेगळी गाऱ्हाणे घेऊन जातो, म्हणून आमचं देव होत नाही, म्हणून आमचा देव होत नाही. टाकीने खपली फोडली ती मागू तर ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागे. एका गावाच्या रस्त्यावर की नाही एक भला मोठा दगड होता. जाता येता अनेकांना ठेचा लागायच्या, कोणाचे डोके फुटायचे, कोणाचे डोकी फुटायची, कोणाच्या कुठे लागायचं, काय लागायचं. अख्ख्या गावाला त्या दगडाचा त्रास होता. सगळ्यांना प्रामाणिकपणे वाटायचं की याला बाजूला केलं पाहिजे, पण कोणाची हिंमत नव्हती त्या दगडाला हात लावायची. काही गावांमध्ये असे दगड असतात, अख्ख्या गावाला त्रास असतो. अख्ख्या आळीला त्या बाईचा त्रास असतो. तिला माहिती आहे, ज्याच्या घरात जाईल ना ती बाई, अर्धा तास जर बसली का, आपण समजा संध्याकाळी त्यांच्या घरात. पण अशा दगडांना हात लावायची कोणाची हिंमत नसते. आलं लक्षात? त्या रस्त्यातून एक साधू पुरुष जात होते. त्या साधू पुरुषांनी त्या दगडाकडे बघितलं, त्या गावकऱ्यांना सांगितलं, हा दगड मला पाहिजे. गाववाल्यांनी हात जोडले, देवासारखे भेटलात, आमच्या मनातलं अगदी बोललात, घेऊन जा, फुकट घेऊन जा. नेला ना त्या साधूने तो दगड, नेला. एक 3-4 वर्षानंतर ते साधू पुन्हा त्या गावात आले आणि गावकऱ्यांना सांगितलं, अमुक अमुक देवाचं मंदिर तुमच्या गावामध्ये बांधायचं आहे. बघा साधू काय म्हणतायत, अमुक अमुक देवाचं मंदिर तुमच्या गावामध्ये बांधायचं आहे. मूर्ती मी आणणार, मंदिर पूर्ण झाल्यानंतर मला सांगा. आणि मंदिराचं काम गावकऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण झालं. प्रतिष्ठापनेसाठी मूर्ती गावात आणली. ज्या वेळेला ती मूर्ती गावात आणली ना, त्यावेळेला ग्राम प्रदक्षिणा करता करता प्रत्येक जण ती मूर्ती निहाळत होता, पाहत होता. मंदिरात आणून ठेवल्यानंतर एवढी आकर्षित मूर्ती की जो पाहायचा त्याला आकर्षण व्हायचं, पाहतच बसायचा, विचार करायचा, अरे एवढं भारी हे मूर्ती आहे, एवढी भारी, अगदी एवढी सुशोभित आहे, एवढी आकर्षक आहे, कोरीव काम एवढं चांगलं आहे, एवढी सुबक आहे, नक्की हा दगड तरी कुठला असेल. राहवतच नाही म्हणून त्या माणसांनी त्या साधूला विचारलं की साधू बाबा महाराज, हा दगड तुम्हाला मिळाला कुठे? त्यावेळेला त्या साधूने उत्तर दिलं, हा दगड तुमच्या रस्त्यावरचा तुम्हाला त्रास देणार. ऐका ना, एवढं ऐकल्यानंतर ते गप्प बसले असतील, विचार करायला लागले, ज्या दगडाला आम्ही त्रासलो होतो एवढा का कोणी हात लावत नव्हता, त्याची जर एवढी सुशोभित मूर्ती तयार केली तर प्रत्येक जण विचार करायला लागला, या बाबाने नक्की जादू केली काय? ऐका, प्रत्येकाकडे काय विचार आला, या महाराजांनी नक्की जादू केली काय? आणि राहवतच नाही म्हणून त्या गावकऱ्यांनी विचारलं, बाबा नेमकं काय केलं? त्यावेळेला बाबा म्हणतात, अरे प्रत्येक दगडात देव आहे. काय म्हणतात बाबा महाराज? काय म्हणतात? प्रत्येक दगडात देव आहे. तसा ह्या दगडात सुद्धा आधी देव होताच होता, फक्त मी काय केलं माहितीये का, नको असलेला भाग काढून टाकला, देव आपोआप तयार झाला.
काही कळतंय? आपल्याला देव व्हायचंय? व्हायचंय नक्की? नको असलेला भाग फक्त काढून टाका, तुम्ही बसल्या जागेवर देव व्हाल. नको असलेला भाग काढून टाका, बसल्या जागेवर देव व्हाल तुम्ही. द्वेष पाहिजे का आपल्या मनात? मत्सर पाहिजे का आपल्या मनात? तिरस्कार पाहिजे का आपल्या अंतःकरणामध्ये? अतिविषय अति काम त्या रामचित्ती वशेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. विषय दिलेत ना भगवंतांनी, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वय भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा सगळे आहेत. पण प्रमाणात असेल तर त्याला महत्व आहे ना. तुम्ही जेवण सुद्धा जर प्रमाणापेक्षा जास्त केलं ना तर ते सुद्धा तुम्हाला नशा येते जेवणाची. आपण बोलतो लगेच झोप आली, मला खूप जेवण झालं, झोप नाही, ती नशा म्हणतात त्याला. जेवण सुद्धा जर प्रमाणाच्या पेक्षा जर जास्त झालं तर ते सुद्धा तुम्हाला जमत नाही, त्याचा सुद्धा त्रास होतोय. मग कामाचा अतिरेक झाल्यानंतर अत्याचार घडतो, क्रोधाचा अतिरेक झाल्यानंतर हिंसाचार घडतोय आणि लोभाचा अतिरेक झाल्यानंतर भ्रष्टाचार घडतोय. सांगू का, माणसाचं जीवन बर्बाद करण्यासाठी हे तीन